हा बोला ना. 52 वाई आहे का? तर बरं शुगर काय हरकत नाही, आपण करू इलाज चांगला. आपल्या उत्तम औषध आहे, काही नाही, साईड इफेक्ट नाही. बीपी असो शुगर असो तरी पण आपल्याकडून नक्की फायदा होतोच होतो. साधारणतः महिन्या दीड महिन्यात फायदा सुरू होईल आणि 1550 महिना खर्च येतो. चला, बीडीसीसी टीम वसई संघा क्षेत्ररक्षणाकरता क्रीडांगणावरती दाखल झालाय. मी बीडीसीसीच्या 2 फलंदाजांना विनंती करतो, प्लीज क्रीडांगणाच्या दिशेने आपण रवाना व्हायचंय. आणि दोन्ही संघांचे अतिरिक्त प्रतिनिधी, दोन्ही संघांचे 12th मॅन आपण इथे कॉम्बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. अत्यंत महत्वपूर्ण लढत आहे, कारण इथून पुढे ज्या 3 मॅचेस आहेत, कदाचित ज्या समोर तुम्हाला चमचमणाऱ्या ट्रॉफीज दिसत आहेत, त्याकरता ही चढाओढ आता इथून असणार आहे. चला, आपण अत्यंत महत्वपूर्ण टप्प्यात आहोत या स्पर्धेच्या. वसईकर जसे क्रीडांगणावरती दाखल झाले, आठवण झाली खरं तर चिमाजी आप्पांची, कारण वसई म्हटल्यानंतर ऐतिहासिक वीरांची भूमी आहे आणि एक वेगळा इतिहास आहे वसईच्या किल्ल्याचा देखील. इथे डेफिनेटली ते वसईकर, कदाचित आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये वसई हे त्या केळ्यांकरता देखील प्रसिद्ध आहे आणि त्याच्यावर अनेक गीतं देखील आपण पाहिली. वसई म्हटल्यानंतर एक सांस्कृतिक शहर आहे आणि एक वेगळा वसा त्या शहराला आहे. आमचे दोन्ही ऑफिशियल्स क्रीडांगणाच्या दिशेनं रवाना होत असताना खरं तर खूप सुंदर पंच म्हणून कामगिरी आज त्यांनी 3ही पंचांनी इथे दाखवली आहे. 2 फलंदाज मिर्झा आणि हसन, डॉक्टर हसन आणि डॉक्टर मिर्झा क्रीडांगणाच्या दिशेनं रवाना होत आहेत. 4 हा, नाही ते जर्सीवर जे दिसलं ते मी बोललो, कारण इथे 12th मॅन नव्हता. सो दोघांनाही विनंती आहे तुमच्याकरता. येस, डॉक्टर अब्दुल्ला आणि डॉक्टर हसन and Dr. Hassan. These are the 2 batters for team BDCC, भिवंडी डॉक्टर्स क्रिकेट क्लब. ज्या पद्धतीने त्यांनी निर्णय स्वीकारला बॅटिंग करण्याचा, सर आपण पाहिलं ना तर 1999 ला ज्यावेळी विश्वचषक झाला, खरं तर जसा हॅन्सी क्रोनियाने टॉस जिंकला ना, त्याने निर्णय त्यावेळी स्वीकारला होता क्षेत्ररक्षण, परंतु त्यांच्या पदरी निराशा आली होती मॅच टाय झाल्यानंतर. 2003 ला ज्यावेळी विश्वचषक झाला, रिकी पॉन्टिंगने जसा टॉस जिंकला त्यांनी निर्णय स्वीकारला फलंदाजी करण्याचा आणि त्याने भारताच्या विरोधात 359 धावांचं लक्ष ते त्यांनी उभं केलं. 2007 चा विश्वचषक तुम्ही पाहिला, त्यावेळी देखील ऑस्ट्रेलियानं बाजी मारली. ज्या वेळी मोठ्या सामन्यांना तुम्ही पाहता, त्यावेळी संघांकडून टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग घेऊन समोरच्या संघावर दबाव निर्माण करण्याचा, मोठी बलाढ्य धावसंख्या उभी करून मोठी धावसंख्या उभा करण्याचा त्यांचा मानस असतो. कदाचित बीडीसीसीनं त्याच गोष्टीला दुजोरा दिलाय. चला, क्रीडांगणावरती वळूयात आपण. मॅचला इथे सुरुवात होतीये. P1 ऑफिशियल अंपायर कडनं इशारा आलाय. इथे आपण तुम्ही पाहताय स्वीपर कव्हरला एक खेळाडू आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक खेळाडू तुम्ही पाहता, एक्स्ट्रा कव्हरला कपिल स्वतः तैनात आहेत. सिली मिड ऑफ आणि मिड ऑन नाही आहेत, कारण डीप लॉंग ऑनला एक खेळाडू आहे. मिड विकेटचं डीप क्षेत्र तुम्ही एक पाहताय आणि स्क्वेअर ऑफ द विकेट नाही म्हणता येणार, परंतु लेग स्लिप आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध्ये एक खेळाडू आहे. फ्लाइंग स्लिप तैनात केली गेली आणि लेग स्लिपला एक खेळाडू. अशा पद्धतीने व्यूहरचना. फटका चांगला आहे, कॅप मध्ये पाठवलाय, अत्यंत दर्जेदार युवराज सिंग स्टाईल. हा स्ट्रोक निघून जाईल 4 धावांसाठी. इथे आला एक्स्ट्रा कव्हर डीप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बीडीसीसीचा पहिला चौकार. 4 धावांनी खरं तर आगाज केला. टेक्निकली साऊंड हा स्ट्रोक होता. आपण असं म्हणतात की क्रिकेटमध्ये टिपिकल कॉपीबुक स्टाईल खेळणारे फलंदाज फार कमी आहेत. कदाचित या फलंदाजाकडे पाहिल्यानंतर, म्हणजे डॉक्टर अब्दुल्ला यांच्याकडे पाहिल्यानंतर असं म्हणतात की फलंदाजाची जी बॉडी लँग्वेज आहे ना, ती बरंच काही बोलत असते. बॉडी लँग्वेज बरंच काही तुमचं ठरवत देखील असते. अगदी सिंपल आपण त्यांचा स्टँड बाय पाहू शकाल. कट आउट, सुपर बॉलिंग. आता वेगावर स्वार होता गोलंदाज आणि फ्लाइट देखील त्यानं त्याच वेगाने दिली होती. कुठेतरी जेसन गिलेस्पीची आठवण करून देणारा चेंडू गोलंदाजाने इथे हाताळला. राऊंड द स्टंप्स आता गोलंदाजी करतोय. वेग आणण्यामध्ये किंवा जर त्याची जर्किंग ऍक्शन पाहिली तर टीम वसईचा हा गोलंदाज थोडासा आता हवी ठरलाय. डॉक्टर सागर पुन्हा एकदा निघालेत.
सुपर बॉलिंग. इथे ऑप्स्टिकच्या बाहेर बॉल आहे आणि डॉक्टर सागर डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. डॉक्टर सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आणि इथे पहा वन मोर डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव. अगदी निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. उर्वरित 2 चेंडू P1 चे शिल्लक आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज डॉक्टर सागर वसईला प्रमोट करतोय. इथे लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. पंच वळतायत, निर्देशित करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. 5 धावा ज्या खरं तर धाव फलकावर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. बॉल तयार. अप्रतिम. इथे वेग पहा गोलंदाजाचा आणि व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांनी दिला. याच एका धावसंख्येच्या 2 धावांच्या मदतीने, माफ करा, कारण 1+1 अशा 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 या धावसंख्येवर. 7 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 4 षटकांची ही लढत आहे. चॅलेंज स्पोर्ट्सच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती ही सध्या स्पर्धा सुरू आहे. परंतु भिवंडीच्या मायानगरीत भिवंडीतील सगळ्या खेळाडूंकरता खरं तर उद्यापासनं भिवंडी प्रीमियर लीगचा जो आगाज आहे भिनारच्या क्रीडांगणावरती, डीडी स्पोर्ट्सचं जे मैदान आहे तिथे खरं तर उद्या तिथे सुरुवात होते. डेफिनेटली भिवंडीतील अनेक नामवंत खेळाडू तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. जाऊयात आपण मैदानाच्या आत. या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय तो 4. सलग 2 चेंडू एक्स्ट्रा फेकलेत. गोलंदाज तयार. इथे पहा, ग्लान्स केलाय बॉल. फायनलिस्टचं क्षेत्र निवडलंय. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईन सीमारेषे पलीकडे. बीडीसीसीचा हा खेळाडू इथे मात्र अचूक प्रेझन्स ऑफ माइंडचा वापर करत असताना चौकार. 4. खर तर 9 ऑक्टोबर 2007 ला ज्यावेळी आयसीसीनं काही नियम बनवले त्यामध्ये T20 क्रिकेटला फास्ट करण्याकरता फ्री हिट हा खरं तर नो बॉलवर फ्री हिटची संधी आली. पण येस, डेफिनेटली पुन्हा 2015 ला हा शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केलाय. पॉइंट मध्ये बॅकवर्ड पॉइंटचा शॉर्ट झोन मध्ये एक खेळाडू तैनात आहे. संघाची टोटल एका आकड्याच्या सहाय्याने जाऊन पोहोचते. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर 12 रन, 12 ऑन बोर्ड, 12 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. डॉक्टर सागर ने पहली बीचों बीच, अगर पहला गेंद देखा जाए तो 4 रन आए. बाद में 3 गेंदे उन्होंने भी डॉट डाली है. उसके बाद 2 लगातार वाइड और लास्ट 2 गेंदे में 5 रन खर्च किए. पहले ओवर का खेल यहाँ पर खत्म हो चुका है और टीम का कुल स्कोर जहां पहुंचा है 12 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. अगदी फार मोठी कश्मकश असणार आहे. इट्स अ बिग हाय व्होल्टेज मॅच इन बिटवीन 2 टीम्स. बीडीसीसी अगेन्स्ट टीम वसई आणि बीडीसीसी भिवंडी आणि वसई या 2 मातब्बर विभागांमधील वैद्यांचा हा सामना आहे. डॉक्टर्स सध्या आपल्या नशीब इथे आजमावत आहेत. प्रत्येकाला जिंकायचं आहे. कारण समोर जेव्हा ट्रॉफी पाहतो ना तेव्हा खरं तर असं वाटतं की माईक सोडून आपण देखील क्रीडांगणाच्या दिशेने जावं की काय. कारण स्पर्धा जी ऑर्गनाईज केली, मेहनतीने ऑर्गनाईज केली, त्याकरता विशेष करून सर्वांचे आभार इथं व्यक्त केले पाहिजेत. आणि सेकंड गोलंदाज डॉक्टर कपिल आलेत बॉलिंग ट्रॅकवर. वसईचं इथून ते नेतृत्व करतील गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि स्ट्रायकर एंडवर ज्यांना तुम्ही पाहताय ते डॉक्टर अब्दुल्ला हसन, माफ करा. आडवा बॅट ना हा फटका. इथे पहा, टायमिंग इम्प्रॉपर आहे. कनेक्शन देखील इम्प्रॉपर पाहायला मिळाला आणि तदनंतर 2 धावा वेगानं, अत्यंत वेगानं दोन्ही डॉक्टर्सने ते कंप्लीट केल्यात. 22 यार्डचं हे अंतर ज्या वेगानं ते कापत आलेत. याच 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली 14 या धावसंख्येवर. 14 ऑन स्कोर कार्ड. कपिल गोलंदाजी करतायत. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर आहे. बॉल तयार. पहा, स्टान्स चुकलाय किंवा ज्या पद्धतीनं जी रन ऑफ ऍक्शन होती ती चुकल्यानंतर चेंडू न टाकणं पसंत केलं. म्हणजे काहीतरी चुकीचं घडण्यापेक्षा ती चूक न करणं त्यांनी योग्य दुजोरा दिलाय गोष्टीला. इथे हसनच्या विपक्षातला पुढचा बॉल. आडवा बॅटनं बॉल चालला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात.
एक धाव इथे कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न आहे त्याला लगाम लगावली आहे. संघाची टोटल जाऊन पोहोचते 15 ऑन स्कोर कार्ड. 15 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. 15 ऑन स्कोर कार्ड, 15 ही धाव संख्या. षटक क्रमांक दुसरं, 2 धावा, माफ करा, 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 15 धावा आतापर्यंत क्रीडांगणावरून धाव फलकावर आल्यात. डावखुऱ्या हाताचा फलंदाज डॉक्टर अब्दुल्ला सध्या या क्रीडांगणाची धुरा भूषवत आहेत बीडीसीसी साठी. भिवंडीचे पाठीराखे मात्र इथं मोठ्या संख्येनं उपस्थित झालेत आपल्या सगळ्या डॉक्टर्सना बॅकअप देण्याकरता. डॉक्टर कपिल पुन्हा एकदा सज्ज. इथे पहा प्रॉपर पिचिंग करण्याचा जो प्रयत्न होता कपिलचा, परंतु लेग स्टिकच्या भरपूर बाहेर बॉल आहे, त्यामुळे पंच इथे निर्देशित करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय आणि एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली आहे 17. 17 ऑन स्कोर कार्ड, 17 धावा. आपण सकाळीच खरं तर दाखला दिला. अब्राम डेव्हिलियर्स जो खरं तर साऊथ आफ्रिकेचा खेळाडू आहे आणि 2019चा विश्वचषक ज्यावेळी आपण पाहिला आणि साऊथ आफ्रिकेचे जे सॅड फेसेस ज्यावेळी क्रीडांगण स्पर्धेतून बाहेर होत होते त्यावेळी खरं तर क्रिकेट हा खरं तर एक इमोशनल खेळ आहे. इथे पहा मिडविकेटला बॉल चाललाय. समोर मिडविकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा ज्या इथे देखील जोडल्या जातील. धावांची गती याच 2 आकड्याच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या अंकावर. 19 रन ऑन स्कोर कार्ड, 19 धावा. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 4 षटकांची ही लढत आहे आणि त्यामध्ये आपण पाहतो की फलंदाजांनी सावध पवित्रा घेतलाय. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय. सरळ टाटा बाय बाय गुड बाय करत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 आणि याच षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली. आपण सकाळी चर्चा केली की इथे खरं तर 80-90च्या दशकातले बरेचसे क्रिकेटचे कट्टर चाहते बसलेले आहेत. 25 जून 1983चा ज्या दिवशी दिवस उजाडला आणि लॉर्ड्सचं मैदान खचाखच भरलं होतं. खरं तर त्यावेळी ब्रिटिश समजायचे की इंडियन्स अँड डॉग्स आर सेम, परंतु ती व्याख्या 1983 ला बदलली सर कपिल देव निकंज सरांनी. कारण मी आधी देखील उल्लेख केला की 1975चा जो विश्वचषक होता तो वेस्ट इंडिजनं जिंकला. 1979 देखील विवियन रिचर्ड काय गाजवलं अक्षरशः आणि 1983 जिंकून त्यांना वर्ल्ड कपची हॅट्रिक कंप्लीट करायची होती. तिथे सुरुंग लावले मदनलाल सरांनी. त्यानंतर आपण सुनील गावस्करांना पाहिलं, कपिल देव निकंज सरांना पाहिलं आणि तिथे आपण पहिला विश्वचषक जिंकलो. गोलंदाज तयार, हलक्या हाताने स्टिअर केला बॉल. बॉल चला एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध. स्वीपर कव्हर मध्ये खेळाडू तैनात आहे. धावगती पहा, चित्त्याची चपळाई. 2 खेळाडू अक्षरशः एखादा चिता स्वतःची शिकार शोधण्याकरता जंगलात जशी धावगती तैनात करतो त्या पद्धतीने या दोघांनी इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेटवर भर दिलाय. संघाची टोटल याच 2 आकड्याच्या सहाय्याने जाऊन पोहोचली ती 27 लॉस ऑफ 0. 27 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेल्यात. तुम्ही पूर्वार्ध पाहताय, ज्या पूर्वार्धामध्ये खरं तर बीडीसीसीनं ज्यावेळी टॉस जिंकला या मैदानाचा राग रंग पाहिल्यानंतर त्यांनी निर्णय स्वीकारला बॅटिंग करण्याचा आणि आता बीडीसीसी देखील आपल्या निर्णयाला खरं तर ते योग्य साकार करतायत. बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे गलीमध्ये, त्यामुळे एक सिंगल इथून मिळेल आणि याच एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 28 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. आणि आपण याआधी देखील मी एक वाक्य बोललो की निर्णय आयुष्यातला तुमचा फार मोठा भाग आहे. म्हणजे सर रतन टाटा म्हणतात की आयुष्यात तुम्ही ज्यावेळी एखादा निर्णय घेता ना त्यावेळी मागे वळून पाहण्याची चूक पुन्हा करू नका. तो घेतलेला निर्णय योग्य कसा आहे हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. 28 एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर अजूनही 12 बॉल सत्र इथे शिल्लक आहे. चला स्पीडअप करा. 28. 2 धुरंधर अजूनही मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः तग धरून बसलेत असं संबोधित करायलाच लागेल. कारण डॉक्टर अब्दुल्ला ते वैयक्तिक 4 धावसंख्येवर खेळतायत आणि डॉक्टर हसन
चांगली फलंदाजी जरूर केली या फलंदाजानं. त्यांच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकारांची खेळी आहे. आणि खरं तर स्वतःच्या संघाला 19 धावांची वैयक्तिक इनिंग सध्या हसन खेळतायत. निश्चितच त्यांचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर डॉक्टर रवी सध्या क्रीडांगणावरती षटक क्रमांक 3 वसईचं प्रमोशन इथून ते करतील. बॉल तयार. आदळला बॉल जाऊन पायावर आणि पहा यष्टीरक्षकानं जी काटकता दाखवली. डॉट बॉल. फोन करतो सर. हसन आणि त्याचा साथीदार डॉक्टर अब्दुल्ला. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत या सेशन मधले, कारण पूर्वार्ध वसई संघ सध्या गोलंदाजी करतोय. व्यूहरचना जर आपण पाहिली तर चहू बाजूनं क्षेत्ररक्षक तुम्हाला दिसतील, कारण P1 इथे मात्र संपलाय. बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट करायचा होता, फटका फसला. स्क्वेअर कटची जर तुम्हाला मूर्तिमंत उदाहरणं पाहायची असतील तर सर राहुल द्रविड. कालच ज्यांचा वाढदिवस आपण उत्साहाच्या भरात साजरा होताना पाहिला 11 जानेवारी. आणि राहुल द्रविड म्हटल्यानंतर द वॉल ऑफ इंडियन क्रिकेट म्हणजे फार मोठी भिस्त. इथे वळूयात क्रीडांगणावरती. 2 चेंडू निर्धाव फेकले. धावसंख्या स्थिर आहे 28 वर. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सुरुवात. आडव्या बॅटनं डॉक्टर हसन. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चालला. पाठलाग सुरू आहे गोलंदाजा या चेंडूचा, परंतु त्यानंतर 2 धावा, 1 धाव आखूड आहे, त्यामुळे ऑथराइज एकच धाव इथे दिली जाईल. दोन्ही फलंदाजांनी त्या गोष्टीची नोंद घ्या. यू हॅव टू पुट युअर बॅट इनसाइड द क्रीज और क्रॉस दॅट लिमिटेड लाईन. ती ज्या काही लिमिटेशन्स आहेत त्या तुम्हाला क्रॉस करूनच धाव घ्यायची आहे. कधी कधी काय होतं की एक्स्ट्रा धावा घेण्याच्या मोहामध्ये ना माणूस तो तिथे विसरतो रन कंप्लीट करायला, आणि तेच सध्या BDCCच्या माध्यमातून झालंय. डेफिनेटली इथे एक सिंगलच दिली जाईल आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे 29 या आकड्यावर. 29. गोलंदाज तयार. षटकातला चौथा चेंडू घेऊन डॉक्टर रवी. आशा पाटील स्टँड कडून फटका पहा ऑन साइडला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि झेल सुटलाय. सोपा झेल होता. यापेक्षा क्रिकेटमध्ये तुम्हाला काही सोपं मिळणार नाही. चांगले प्रयत्न होते. कॅच ड्रॉप्ड. 2 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. संघाची टोटल पोहोचली 31 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 0. एकही विकेट इथून गमावलेली नाही BDCCनं. हे खरं तर BDCCचं सगळ्यात मोठं यश असू शकेल, परंतु या षटकातील 2 चेंडू अजूनही शेष आहेत. त्यानंतर एक लास्ट स्लॉग ओव्हर बाकी आहे, शेवटचा आणि अंतिम षटक. इथे मात्र पुढचा बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक. बॉल चला ऑन साइडला. खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट मधून वेगानं आलेत क्षेत्ररक्षक आणि पहा काय फेक केली आहे. तरबेज क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे पेशकश केलाय वसईकरांनी. 5 चेंडूंचं सत्र संपल्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 32 या अंकावर. 32 रन्स ऑन स्कोर कार्ड, 32 धावा. सगळ्या प्रोफेशनल्सला तुम्ही आज इथे खेळताना पाहताय. पाठराखण करणारे डॉक्टर्स देखील तुम्ही इथे पाहतायत. सर्वजण खेळाडूंना चीअरअप करण्याकरता. त्यानंतर आमच्या माता भगिनींना देखील आम्ही इथे पाहतो, परंतु पहिल्या महिला डॉक्टर खरं तर भारतातल्या, ज्यांचा प्रवास विमानातून नाही तर वेस्ट बेंगॉलच्या पासनं जहाजातून त्यांनी पाश्चिमात्य देशांचा प्रवास केला. आणि डॉक्टर आनंदीबाई जोशी या भारतातल्या पहिला महिला डॉक्टर. खरं तर त्यांना देखील सलाम आहे. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, परंतु फटका फसलाय. डॉट बॉल. स्ट्रगल करतायत आणि इथे पहा संघर्ष सुरू आहे. धावसंख्या 32 या अंकावर जाऊन पोहोचली आणि फलंदाज इथे मात्र संघर्ष शिगेला पोहोचलाय. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 32 धावा, 32 रन ऑन स्कोर कार्ड. शेवटचं आणि अंतिम एक षटक हाताळण्याकरता डॉक्टर मंगेश सध्या या क्रीडांगणावरती दाखल होत आहेत. चला थोडं स्पीडअप करा. खरं तर या स्पर्धेला पाहण्याकरता आमच्या महिला भगिनी डॉक्टर्स देखील इथे पोहोचल्यात.
सावित्रीबाई फुलेंचा मी उल्लेख याकरता जरूर करेन की स्त्री शिक्षणासाठी ज्या व्यक्तिमत्वानं दगड-धोंडे शेण खाल्लं, पुण्यातनं पहिली महिलांची शाळा सुरू केली आणि कदाचित आज आपण पाहतो ना, मी सकाळी देखील उल्लेख केला की जे महिला करू शकतील ना, ते पुरुष देखील कधी करू शकणार नाही. आपल्या अंतराळवीर कल्पना चावला यांना विसरून चालणार नाही. अनेक अनेक इतिहास ज्या महिलांनी घडवलेत, आपल्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, आपल्या पहिल्या महिला पंतप्रधान आदरणीय इंदिराजी गांधी, या सर्व महिलांचं योगदान. इथे पहा बॉल चाललाय मागच्या झोन मध्ये, चुका घडतायत. वसई संघाच्या माध्यमातून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36 या अंकावर. लेग बाईचा इशारा आलाय पंचांमार्फत. शेवटचे 5 बॉल या सत्रातले बाकी आहेत. किती टार्गेट समोर ठेवलं जाईल याकडे प्रेक्षकांच्या नजरा आहेत. कारण बीडीसीसी एक मजबूत भिस्त असलेला संघ जरी असला तरी वसईकर देखील फार ताकदवान आहेत, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे वसई संघावर देखील बऱ्याचशा नजर आहेत. किती धावसंख्येचं टार्गेट इथे सेट केलं जाईल याकडे सर्वच जण इथे आशाभूत नजरेनं पाहतायत. गोलंदाज तयार. फटका चांगला ऑन साइडला, मिड विकेट च्या डोक्यावरून बॉल चाललाय बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार. याच 6 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 42 या अंकावर. 42 रन्स ऑन स्कोर कार्ड, 42 धावा. षटक क्रमांक 4 जे प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलाय, उर्वरित 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सो लास्ट 4 डिलिव्हरीज आर ओनली रिमेनिंग. आणि याच 4 चेंडूंमध्ये आता खरं तर आपण गावरान भाषेत म्हणतो की इथं आता हाणामारी करावी लागणार आहे, ज्याला स्लॉग ओव्हर म्हणतो आपण. त्या स्लॉग ओव्हरच्या शेवटचे अंतिम 4 चेंडू इथे शिल्लक आहेत. गोलंदाजी करता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज डॉक्टर मंगेश, जे वसई संघाला इथून अगदी प्रमोट करतायत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, पंच इशारा करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे आलाय. याच एक्स्ट्रा धावसंख्येच्या एक रिक्वेस्ट आहे, इट्स अ हंबल रिक्वेस्ट. अंपायर डिसिजन इज द फायनल वन प्लीज. यू ऑल आर द प्रोफेशनल्स. तुम्ही सगळे, मी एक रिक्वेस्ट करेन की क्रिकेट आहे ना मित्रांनो, इज द गेम ऑफ जंटलमन. त्याकरता जे काही असेल, कारण सर्व जे अधिकार आहेत ना इथे कमिटीने ते पंचांना दिलेत. आणि पंच खरं तर आपलं या क्रीडांगणावरचं दैवत आहे. म्हणजे ते जे काही निर्णय देतील त्याचा तुम्हाला सन्मान करावा लागेल. प्रोफेशनल अंपायर दीज ऑल आर प्रोफेशनल अंपायर. त्यामुळे कुठल्याही प्रकारची शासंकता निर्माण करायची इथे गरज नाहीये. सगळी मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारे पंच आहेत. खूप चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. मिड विकेट मध्ये आला, इथे पहा झटापट ब्रेक थ्रू, विकेटचं पतन, फलंदाज बाद. कम ऑन डीजे. आणि एक ऑथराइज धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली आहे 43. 43 धावा. डॉक्टर हसन जे बाद झाले. आणि नवीन बॅटर नजम एक क्रीडांगणाच्या दिशेनं रवाना होत आहे. कितना 3 बच बाकी है. एकरी 3 गेंदे शेष आहे. 43 43 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. बीडीसीसी संघाचा पहिला फलंदाज बाद झालाय. पहिला ब्रेक थ्रू इथे मात्र वसईकरांनी जरूर दिलाय. धावचीच्या स्वरूपात का होईना, परंतु इथे विकेट मिळाली. चला वळूयात क्रीडांगणाकडे. गोलंदाज डॉक्टर मंगेश सज्ज होत आहेत पुन्हा एकदा. ओव्हर द स्टम्प्स. फटका मिसकनेक्ट झाला. चेंडूचा वेग जास्त असावा, त्यामुळे फलंदाजाला टायमिंग करणं इथे जमलं नाही.
डेफिनेटली एक सिंगल आले ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मधून आणि याच एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचली आहे. इथे बीडीसीसी आणि वसई दोन्ही संघांना संघर्ष जरूर करावा लागेल. शेवटचे 2 चेंडू अजूनही शेष आहेत. मी याच करता म्हणतो की दोस्तो, जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब जब न पडे हथोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान ना होता. ते टाकीचे घाव तुम्हाला सोसावेच लागतील तर आणि तरच. फटका चांगला आहे, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉल चाललाय अगेन ऑन साइडला. इथे पहा चुकी केली आहे वसईच्या या खेळाडूनं आणि या बॉलवर मिळताय 4 धावा. स्कोर मूव्स ऑन नाव 48. 48 या धावसंख्येवर शेवटच्या एका चेंडूचा खेळ इथे मात्र शेष राहतोय. इट्स अ लास्ट डिलिव्हरी फॉर धिस लास्ट ओव्हर. पूर्वार्ध इथे समाप्त होईल एका चेंडूच्या खेळानंतर. डावखुरे हाताचा फलंदाज क्रीडांगणावरती अब्दुल्ला सध्या. फटका पहा ऑन साइडला, मिसकनेक्शन, कॅच ड्रॉप्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट. 50 विजयाकरता वसईकर 51 करायचे आहेत. 41 now required to win this match for team Vasai in 24 deliveries. Thank you. तीन ओवर में कितना था टोटल? 32 था ना? एक मिनट, माफ कर दो, मैंने सब लोग मत बोल। 32 था ना? फिर पहले चौका आया 36, फिर छक्का आया 42, फिर एक वाइड हो गया 43 पर मैं डबल रन पे आउट हुआ 44, फिर नजम भाई एक सिंगल लिया 45, फिर अब्दुल्ला भाई चौका मारा 49, फिर 2 रन लिया 51। दिखा तो है सब। हाँ मेरे कंप्यूटर भाई कहाँ गए यार? क्या फोटो खिंचाने के लिए बैठे हो? अरे यार क्या पता है मैं सब देख रहा था। अरे यहाँ पे एक तांत्रिक टेक्निकल जी एरर होती ती आम्ही दुरुस्त करतोय. 51 धावा झाल्यात. 52 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. वसई संघ आपले 2 बॅट्समन आपण रवाना कराल लवकरच आणि बीडीसीसी आपण आपलं क्षेत्ररक्षण जे सजवून घ्याल. 52 धावसंख्येचा टार्गेट समोर वसई संघाला चेस करायचंय. पुढे गेला लेफ्ट साइडला रोड त्याच्या पण पुढे होतील सदन झाले त्या पुढे इंदिरा
अरे मैं उधर देख रहा था, तुम लोग का गेट देख रहा था। 52 धावसंख्येची गरज आहे. वसई संघ 13 ची सरासरी. 13 रन्स रिक्वायर्ड इच अँड एव्हरी ओव्हर. फात बॉलर. चला डॉक्टर फहाद गोलंदाजी करता आलेत. BDCC ला इथून ते प्रमोट करतील. दोन फलंदाज डॉक्टर अमेय आणि डॉक्टर सागर वसई संघाचं नेतृत्व इथून हे दोन रणधुरंदर करतायत. चला वळूयात क्रीडांगणावरती. गोलंदाजी करता डॉक्टर फहाद. मॅचला इथे होती सुरुवात आणि इथे सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले द सेकंड इनिंग. दुसऱ्या फेरीला उत्तरार्धाला इथून मात्र प्रारंभ होत असताना डॉक्टर फहाद षटक क्रमांक पहिलं आणि समोर आहे अनेक सामन्यांचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा डॉक्टर अमेय. पहिला बॉल सुपर बॉलिंग. पहिलाच बॉल निर्धाव टाकलाय. डॉट बॉलची उद्घोषणा इथे मात्र होतीये. अगदी उर्वरित 23 चेंडू शिल्लक आहेत आणि 52 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. क्रुशल मोमेंटला अगदी दोन्ही संघ आपल्या अस्तित्वाकरता इथे झगडतायत. फटका पहा. बॅक टू द बॉलर खेळण्याचं जे धाडस इथे फलंदाज करतोय. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये डॉक्टर फहाद चेंडूला स्टॉप करताना दोन्ही चेंडू निर्धाव फेकलेत. एकही धाव या दोन्ही चेंडूंवर न येणं कदाचित वसई करता थोडस चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. इथे या षटकारामध्ये अशी ताकद आहे ना, लगेच नवजीवन संजीवनी निर्माण करते. डॉक्टर असोसिएशनच्या मॅच सुरू आहेत. खर तर भारत आहे ना, भारत सर मेडिसिन्सचं हब म्हणून जग आपल्याकडे पाहतं. आजपासून नाही तर पूर्वीपासून. आणि डेफिनेटली आपण त्या गोष्टीवर देखील इथे पहा. ग्लान्स करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय फाईन लेगच्या क्षेत्रात. चेंडू निघून जाईल. 4 धावा. चौकार. आणि याच 4 धावसंख्येच्या सहाय्यानं अंपायरचं कोऑर्डिनेशन पहा किती स्ट्रॉंग आहे. अगदी उजव्या हाताच्या अंपायर्सना लगेच मेन अंपायरला नोटिफिकेशन दिलंय की इथे ही फेअर डिलिव्हरी जरूर आहे, परंतु 4 धावा या इथे मिळाल्यात. अगदी 4 धावांच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 10. 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. विजयाकरता 52 धावांचा पाठलाग सुरू आहे. त्यातल्या 10 सर झाल्या. सुंदर गोलंदाजी. कमबॅक खूप सुरेख होता. डॉक्टर फहाद या षटकातील 5 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. 10 धावांवर धावसंख्या स्थिर अवस्थेमध्ये. गोलंदाज तयार. अप्रतिम क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. इथे पहा सिलिमिडॉनला हात फटका खेचलाय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न आणि अंदाज चुकलाय. त्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर मूव्स ऑन 11 लॉस ऑफ 0 विकेट. आपण चर्चा करत होतो की इंडिया खरं तर मेडिसिनचा एक हब आहे. म्हणजे ज्यावेळी पूर्ण जग जागतिक महामारीशी स्ट्रगल करत होता, कोरोना नावाचा विषाणू, त्यावेळी पूर्ण जगाला पुरेल
इतका लसचा साठा आपण सर्वत्र पोहोचवला आणि त्यामध्ये खरं तर भारत बायोटेक सारखी कंपनी असेल किंवा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स असतील, त्यांचं भरपूर मोठं योगदान आहे. बदलापूरकर त्यांना आपण इथे पार्टिसिपेशन इथे ट्रॉफी देतोय. बदलापूरकर, तुम्ही इथं आलात, या स्पर्धेत सहभागी झालात, त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून आपले आभार. आणि इथे तुम्हाला सहभागी झाल्याबद्दल एक ट्रॉफी देऊन चला वळूयात क्रीडांगणावरती. बद्रे आलम बॅट अँड पॅड मधून फ्लिक केलाय बॉल हलक्या हातानं. एक सिंगल इथे मात्र आली आहे. बॅटकट इन्व्हॉल्वमेंट आहे, त्यामुळे पंच देखील तटस्थ आहेत. संघाची टोटल पोहोचली आहे 12. विजयाकरता 40 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. वसई संघ उर्वरित 17 चेंडू आणि 40 या धावसंख्येची गरज आहे. सामना रंगणार एवढं मात्र निश्चित, कारण वसई देखील एक ताकदवर खेळाडूंचा संघ निश्चित आहे. डॉक्टर अमेय आणि डॉक्टर सागर. फटका पहा, प्रॉपर कनेक्ट केलाय, बॉल चाललाय लॉंग ऑनला, सुंदर, अप्रतिम. जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है. डॉक्टर फहाद लाजवाब फील्डिंग का नमुना इथे त्यांनी पेशकश केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण, म्हणजे जवळजवळ 3 धावा, 2 धावा त्यांनी वाचवल्यात. कारण हा चेंडू जर इथून सटकला असता तर डेफिनेटली चौकार होता. परंतु डॉक्टर फहाद यांनी जो प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केलाय आणि शेवटच्या अंतिम टप्प्यात पाय टाकला बॉलवर, अगदी कौशल्य, काटकता. इथे पहा, हा ट्रॅकर त्याला केलाय पूल, ठेवलाय सरळ क्लॉकच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. विजयाकरता 32 धावांची अजूनही गरज आहे. आणि मी याआधी देखील उल्लेख केला की वसई म्हटलं की ती एक ऐतिहासिक भूमी आहे. हार मानतील तर ते वसईकर कसले, त्यामुळे ते देखील इथे लढतायत, ताकदीनं लढतायत. भिवंडी संघाच्या विरोधात ही आक्रमण चढवली गेली आहेत. डॉक्टर फहादचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या षटकात त्यांनी 6 बॉलमध्ये फक्त 11च खर्च केल्या. परंतु डॉक्टर बद्रे आलम थोडेसे महागडे साबित होत आहेत. 3च चेंडूंमध्ये त्यांनी धावा खर्च केल्यात 9. उर्वरित 3 बॉल अजूनही शेष आहेत. थोडासा फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवण्याचं जे मानस होता गोलंदाजाचा, तो यशस्वी ठरलाय. फलंदाज, एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला देखील की पंच इथे ऑफिशियल्स आमचे स्ट्रॉंग आहेत, कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया पंचांना अजिबात देऊ नका. गोलंदाज तयार. इथे मात्र बॉल चाललाय ऑन साइडला, ऑर्थोडॉक्स स्काउट कॉर्नरचं क्षेत्र, शॉर्ट झोन मध्ये. पहिली धाव कंप्लीट. आणि पहा, फंबलिंग झालं, जे कन्व्हर्ट होईल 2 या धावसंख्येच्या मदतीने. संघाची टोटल पोहोचली 22. 30 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. 3-0, 30 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. या षटकातील शेवटच्या आणि अंतिम एका चेंडूचा खेळ जो बाकी राहतोय. आखरी गेंद शेष है इस ओवर की. दूसरे ओवर का खेल खत्म होने जा रहा है. डॉक्टर बद्रे आलम फिर एक बार ओव्हर द विकेट, हेलिकॉप्टर पेशकश केलाय, बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये इन फ्रंट ऑफ द विकेट. पहिली धाव वेगानं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तो देखील यशस्वी. 2 धावा. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, स्कोर मूव्स ऑन 24. 24 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकात 11 धावा आणि दुसऱ्या षटकात 13 धावा. आता 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटकांमध्ये 24 धावांचा शिखर सर केलंय. अजून 2 षटकांमध्ये 28 धावसंख्येची गरज आहे. पेय विश्रांती होते. आपण सर्व डॉक्टर आहात, त्यामुळे उन्हाच्या तडाख्यात पाणी बसून प्याल तर ते तुमच्याकरता खरं तर चांगलं असेल. चला थोडं स्पीडअप करूयात आपण, कारण यानंतर देखील एक मोठी लढत तुमच्या भेटीला जरूर येईल. गोलंदाजी मार्कवर डॉक्टर अताउर रहमान बॉलिंग करता आलाय, परंतु डॉक्टर अमेय आणि डॉक्टर सागर अक्षरशः विकेटला चिपकून बसलेत. म्हणजे इतक्या काटकतेनं ते फलंदाजी करतायत की वसई संघ सामना अजूनही बॅलन्सिंग मोड मध्ये, म्हणजे दोन्ही संघांना 50-50% जिंकण्याच्या संधी अजूनही आहेत. विनिंग प्रेडिक्शन जर आपण इथे आता पाहिलं ना, तर दोन्ही संघांना समान संधी, अपॉर्च्युनिटी सेम आहे.
फक्त आता येणारे तिसरं षटक जे आहे ना ते फार महत्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे डॉक्टर अताउर रहमानच्या गोलंदाजीवर बऱ्याचशा नजरा इथे आता असतील. गोलंदाज तयार. षटकातला पहिला बॉल राऊंड डिस्टन्स. पहिलाच बॉल आल्या आल्या स्वागत केलंय. बॉल सांगतोय सरळ बॅट सांगते बॉलला, चल येतोस का गोकुळ नगरला. बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार पाठवलाय डायरेक्ट भिवंडी सिटी मध्ये. म्हणजे ताकद पहा या फटक्यातली. याच षटकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 30 या आकड्यावर आहे. 22 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. आता खर तर प्रत्येक बॉलवर किमान 2 धावा या इथून गरजेच्या असतील. वसईकर आज मनामध्ये वेगळे मनसुबे घेऊन आलेत. इथे पहा काय फलंदाजी करतोय. विस्फोटकता काय असू शकते. म्हणूनच मी याआधी देखील उल्लेख केला. परंतु बीडीसीसी संघ इथे नांगी टाकून जमणार नाही. इथे लढावं लागेल तुम्हाला देखील. प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर. असं म्हणतात की प्रेशर मध्ये बऱ्याच जणांच्या शिट्या वाजतात, जसं की प्रेशर कुकर. आणि म्हणूनच मी म्हणतो की चहात पडलेलं बिस्किट, प्रेमात पडलेलं पोरगं आणि प्रेशर मध्ये आलेला खेळाडू हे काहीच कामाचे नसतात. कदाचित तशी अवस्था निश्चित रूपानं कमबॅक करावा लागेल बीडीसीसीला देखील. बॉल तयार. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. हे सांगत असताना यष्ट्या वाकवल्यात अक्षरशः. पहिला ब्रेक थ्रू. फलंदाज बाद. 31 या धावसंख्येवर पहिला विकेटचं पतन. डॉक्टर अमेय इथून मात्र बाद झालेत. डॉक्टर अमेय यांना परतावं लागेल. 31 सही है. 31 is on a scoreboard now. 21 now required to win this match for team वसई. आखिरी 10 गेंदें शेष है और इस 10 गेंदों में 21 रनों की जरूरत है. 21 रन्स now required to win this match. 21 धाबा ज्या गरजेच्या असणार आहेत खरं तर. चला स्पीडअप करूयात आपण. आणि बीडीसीसीच्या ताफ्यामध्ये खरं तर हर्ष उल्हासाचं वातावरण आहे. सर्वजण एन्जॉय करतायत जरूर. अताउर रहमाननं घेतलेला अत्यंत महत्वपूर्ण विकेट. परंतु वसईकर अजूनही डॉक्टर सागर क्रीडांगणावरती तग धरून बसलाय. नवीन फलंदाज डॉक्टर नावेद सध्या मैदानाच्या आतमध्ये. ये कॅच नाही, ये मॅच छोडा है. कारण या अशा क्षणी अशा पद्धतीनं जर तुम्ही क्षेत्ररक्षण करताय, कदाचित येस बॅट्समॅन आउट. सुपर कमालीचा इथे प्रदर्शन. आणि फलंदाज नावेद निघालाय परतीच्या प्रवासाला. हॅट्स ऑफ. इथे डायरेक्ट हिट पहा कमालीचा पाहायला मिळाला. आणि डेफिनेटली ऍक्शन रिप्ले मध्ये संजय गुळवी ते दाखवतात. नवीन बॅटर डॉक्टर रिझवान क्रीडांगणाच्या दिशेने येत असताना संघाची टोटल पोहोचली आहे ती 33 या धावसंख्येवर. चेंडूंचा खेळ संपलाय तो मात्र 3. उर्वरित 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 19 धावांची गरज आहे. 19 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 9 चेंडू 19 धावा. 19 धावा 9 चेंडू. वसई की भिवंडी, भिवंडी की वसई. अगदी हे दोन्ही ही जी शहर आहेत, अगदी या दोन्ही शहरांचा वसा फार मोठा आहे. आणि आज दोघांची अस्मिता पणाला लागली आहे एवढं मात्र निश्चित. चला आपण वळूयात मैदानाच्या आतमध्ये. अताउर रहमाननं खूप चांगली गोलंदाजी केली आहे. जरूर डॉक्टर अताउर रहमान पुन्हा एकदा सज्ज. फटका चांगला पाठवलाय सरळ टाटा. बाय बाय गुड बाय करत बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार. इट्स अ मच नीडेड 6 फॉर टीम वसई. आणि या षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली 39 ऑन स्कोर कार्ड. विजयाकरता 13 धावसंख्येची गरज आहे आता.
13 required now in remaining 8 balls. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सामन्यातलं जे समीकरण आहे, खरं तर मी आधी देखील उल्लेख केला की हार मानतील तर ते वसईकर कसले. चला थोडं स्पीडअप करा. जसा बॉल दुसरा पाहिजे का? हा चेंडू जरा जुना पाठवा, कारण हे तिसरं षटक आहे. जवळजवळ तिसऱ्याचं सुद्धा एंड होत आलाय. तर त्या अनुषंगानं अंपायर्स जो काही अंपायर्स सोबत आपण कोऑर्डिनेट करा. बॉल बॉय 8 चेंडू आणि 13 धावा. आखिरी 8 गेंदे शेष है और 13 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए. वसई बनाम बीडीसीसी, काफी बड़ा मुकाबला. मैदान की ओर चलते हैं फिर एक बार. डॉक्टर अताउर रहमान या षटकातील शेवटचे 2 चेंडू शेष आहे. 8 चेंडू आणि 13 या धावसंख्येची गरज आहे. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला, काफी कशमकश. ही फार मोठी धुमस चक्री क्रीडांगणाच्या आतमध्ये. इथे पहा, मनगडाच्या साहाय्यानं वळण देण्याचा प्रयत्न केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. पहिली धाव वेगानं. फंबल झालं होतं, परंतु त्या संधीचा फायदा इथे उचलता आला नाही टीम वसईला. 7 चेंडू आणि 12 धावा. कदाचित प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय 7-12. आणि आता त्याची रिक्वायरमेंट इथं आता तुम्हाला पाहायला मिळते. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. देर आर ओनली 7 balls रिमेन अँड 12 runs required to win this match for team वसई. अताउर रहमान यांच्या षटकातील शेवटचा बॉल. सुरुवात होते क्रीडांगणावरती अंतिम चेंडूला. बॉल तयार. सुंदर गोलंदाजी. षटक क्रमांक 3 ची इथे होते समाप्ती. शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज. इथून मात्र विजयाकरता भिवंडी बीडीसीसी संघाच्या विपक्षामध्ये वसई या संघाला आहे. आता प्रत्येक संघाच्या खेळाडूंचे पाय असे लटपटत असतील इतका हाय व्होल्टेज मुकाबला सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये सुरू आहे. जशी विधिमंडळात एखादी तातडीची बैठक मंत्रालयात बोलवली जाते ना, तशी बैठक सध्या या क्रीडांगणावरती बीडीसीसीनं बोलवली आहे. कदाचित वेगळे काही इम्प्लिमेंटेशन त्यांच्या असतील. चला थोडस आपण स्प्लिटअप व्हाल आणि शेवटचे 6 चेंडू. अंपायर गिव्ह दम स्ट्रिक्ट वॉर्निंग नाव, कारण चला प्रत्येक वेळी, कारण आपण मिडल सेशनला आफ्टर 2 ओव्हर ब्रेक घेतलाय, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. शेवटचे 6 चेंडू विजयाकरता 12 धावसंख्येची गरज आहे. सामना अत्यंत महत्वपूर्ण नाजूक अवस्थेमध्ये. मी एक गोष्ट जरूर सांगेन सर, की सुनील गावस्करांनी खरं तर प्रेमाची सावली नावाचा जो चित्रपट आपण पाहिला ना, त्यामध्ये एक त्यांनी भूमिका केली. तिथे एक कविता लिहिली गेली होती की हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. आणि म्हणून मी बऱ्याचदा म्हणतो की जी संधी आली आहे ना, त्या संधीचं सोनं फलंदाजाला करता आलं पाहिजे. गोलंदाजी मार्कवर सुभान आलेत. शेवटचे 6 चेंडू आणि विजयाकरता 12 धावसंख्येची गरज आहे. थोडासा कॉमेंट्री बॉक्स मधला जो गोंधळ आहे तो कमी करा, कारण सामना फार क्रुशल आहे. वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि विजयाकरता 12 धावसंख्येची गरज. इट्स अ हाय व्होल्टेज मॅच नाव. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी अजिबात बघू नका. असं भरपूर वेळा झालाय. चला स्पीडअप करा थोडा. मोमेंट तोडताय तुम्ही सामन्याचा, त्यामुळे एक रिक्वेस्ट आहे. नवीन गोलंदाज डॉक्टर सुभान, जो गोलंदाजी मार्कवर जे प्रमोट होतील बीडीसीसी कडून, आणि स्ट्रायकर एंडवर फलंदाजी करता फलंदाज सलामीवीर सागर. डॉक्टर सागर इज ऑन अ स्ट्रायकर एंड नाव. पहिलाच बॉल, स्ट्रोक चांगला आहे, टायमिंग देखील प्रॉपर आहे. आणि इथे दुसरी धाव, ती देखील पहा अत्यंत वेगानं कंप्लीट. 5 चेंडू 10 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगला अक्षरशः. डोळ्याचे पारणे फेडतील अशा पद्धतीने इथे मात्र अप्रतिम क्रिकेटचा नजारा पेशकश करत असताना. शिरूर तो कोई भी कर लेता है सर, पर योद्धा वही है जो अंजाम तक लेकर जाए. इथे त्या शेवटच्या डेस्टिनेशन पर्यंत कोणता खेळाडू कोणत्या संघाला पोहोचवेल याकडे प्रेक्षकांच्या नजर आहेत. येस, 5 चेंडू आणि विजयाकरता 10 धावसंख्येची गरज आहे. इथे गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर डॉक्टर सुभान. उंच तटस्थ आहेत.
and it's a white ball signal from umpire. एकंदरीत याच एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल 43. चला आपण वळूया टेक्निकल रूम मध्ये. पिचिंग ऑफ द लाईन इथे आपण चेक करूया. ऑफिशियली अझीम सर इथे मात्र ती भूमिका निभावतील. आमचे ऑफिशियल पंच मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेले अझीम अब्दुल्ले ते खरं तर इथे टेक्निकल रूम मध्ये दाखल आहेत. हा सर फेर जे काही आहे ना ते पारदर्शक दिलं जाईल. अजिबात टेन्शन कोणी घेऊ नका. कारण इथे निपक्ष असणारे पंच, अंपायर्स, कॉमेंटेटर सगळेजण आहेत. त्यामुळे कोणत्याही खेळाडूवर आम्ही अन्याय. इट्स अ नो बॉल because the landing of ball outside the pitch line. That's why umpire decision is the no, and for next delivery there is free hit. फ्री हिट ची संधी असणार आहे. संघाची धावसंख्या पोहोचली 43. विजयाकरता 9 धावांची गरज. 5 चेंडू 9 धावा. There are 5 deliveries are remaining now and 9 runs required to win this match. Please पिच लाईनच्या बाहेर. चला जास्त वेळ घेऊ नका. फ्री हिट ची नामी संधी असणार आहे. डॉक्टर सुभान तयार. फटका चांगला आहे. ग्लान्स केलाय, पाठवलाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीला इंटू द स्टँड. 6 धावा. आता 4 चेंडू आणि विजयाकरता 3 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. हॅपी फेसेस फ्रॉम वसई सपोर्टर्स. जबरदस्त मुकाबला. हेच तर क्रिकेट आहे ना. तिकडे वसईचा ताफा पहा. परंतु मित्रांनो हे क्रिकेट आहे. क्रिकेट क्षणात हसवतं आणि क्षणात रडवतं देखील. त्यामुळे 3 धावा जरी समोर असल्या, शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावसंख्येची गरज आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट बिकॉज क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टन्टी. हा भरपूर अनिश्चितता भरलेला खेळ आहे. आणि कदाचित भिवंडीकर इथे त्या मनगडाच्या ताकदीनं तुम्हाला आता लढावं लागणार आहे. डॉक्टर सुभान चला स्पीडअप करा. एकच गोष्ट सांगेन, स्पीडअप करा. मोमेंटम तोडू नका मैदानात. त्यामुळे बऱ्याचशा अडचणी निर्माण होतील. बाहेर घ्या. बॉल लागला तर महाग पडेल. यार फटका चांगला आहे. चेंडू हवे ते डॉक्टर सुभान. नियतीनं मोठं व्हायला एक संधी दिली होती, पण त्या संधीचं सोनं त्याला करता आलं नाही. मॅच टाय. नाही या ज्या कॅच बीडीसीसीनं सोडल्या ना, त्या कॅच न इथे बरीचशी गणित बिघडवली. आणि ये एक कैच ड्रॉप हुआ स्लिप में. वो खिलाडी ने मागच्या वर्षीचा विनर बीडीसीसी यावेळेस त्यांचा संघर्ष शिगेला पोहोचलाय. अजूनही मॅच बाकी आहे. 1 धाव असं म्हणतात की राजकारणातलं 1 मत, क्रिकेटमधली 1 धाव आणि परीक्षेतला 1 गुण याची किंमत त्यांना जाऊन विचारा ज्यांनी त्या एका आकड्यानं सगळं काही गमावलंय. चला 1 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज इथे मात्र गरजेची असणार आहे. बॉल तयार. डॉक्टर सुभान पुन्हा एकदा फटका. वेल खलास. फिनिश. कॉंग्रॅट्स टू टीम वसई. आणि काय दर्जेदार लढत दिली इथे. डॉक्टर रिजवान, डॉक्टर सागर, डॉक्टर नावेद. अप्रतिम फलंदाजी. वसईच्या ऐतिहासिक भूमीतले हे सगळे सेनापती इथे लढलेत. नशीब खऱ्या अर्थाने त्यांचं इथे मनापासून अभिनंदन आपण करूयात. आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी नो डाऊट सागर. प्लीज वेलकम. 32 ठोकल्या डॉक्टर सागर मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. आणि विनिंग टीम ज्या आहेत त्यांना विनंती आहे की या इकडे वसई संघ या. कॅप्टन टीम वसईचा कर्णधार. दोनच नवी मुंबई इकडे आहे. नवी मुंबई
मॅन ऑफ द मॅच देऊन टाका. एक नंबर सागरला देऊन टाका. अनाउन्स डॉक्टर सागर त्यांना आपण आमंत्रित करूयात. 32 धावा, काय बॅटिंग केली आहे. अफलातून 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 बॅटिंग, जबरदस्त. वेल प्लेड, वेल प्लेड. डॉक्टर सागर यांना आपण इथे आमंत्रित करूयात. मॅन ऑफ द मॅच चा किताब देण्याकरता मी उपस्थित प्रमुख अतिथींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संघाचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. हा चला आता चान्स आहे. काम छोट्याला बोलवा. भेटलाय ते भेटलाय. एक तयारी चालू झाली नाही. इनटू द फायनल्स. अरे वसईकर, हो हो वसईकर, त्या छोट्या चिमुकल्याला तुम्ही काहीतरी द्यायला पाहिजे बक्षीस आता. हा त्याला पारितोषिक दिलं पाहिजे. हा मग टीम वसईनं त्या छोट्या चिमुकल्यासाठी काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे. हा डेफिनेटली. एक पवन होईल. पवन टाका लवकर. या आधीच्या 2 मॅन ऑफ द मॅच देणं बाकी आहे. मी भूपेश चिकणे यांना आमंत्रित करतोय की आपण या. त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भूपेश चिकणे यांना आपण इथे फेलिसिटेट करतोय मॅन ऑफ द मॅच करता. आणि डॉक्टर पवन आपण देखील या, कारण आपली देखील एक मॅन ऑफ द मॅच शेष आहे. भूपेश चिकणे यांना एक मॅन ऑफ द मॅच या आधीची द्यायची बाकी होती. आणि डॉक्टर पवन आपण देखील या, त्यांची देखील एक मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होतं. आदरणीय मान्यवर पाहुण्यांना इथे आपण सागरला दिली का? सागर बोललो ना सागर रुपेश चिकणे सर, त्यांना आपण इथे मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देतोय. आणि सर पवन आपण देखील या, मॅन ऑफ द मॅच. चला पार्टिसिपेशन ट्रॉफी बीडीसीसी संघ आपण या. तुम्हाला या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल इथे ट्रॉफी देण्यात येईल. नवी मुंबई आणि BMPA टॉस करता या. इथे नाणेफेक केली जाईल. आता आमचा माईक कॉर्डलेस नाही, त्यामुळे तुमच्या कॅप्टन पर्यंत मी पोहोचू शकत नाही. सो रिक्वेस्ट आहे. थँक्यू. BMPA पॅन्थर्स आणि नवी मुंबई या 2 संघांदरम्यान मध्ये ही सेमीफायनल होईल.
ते पैसे आणि म्हणजे मॅच कंटिन्यू करायचं मी रायगडमध्ये कालपण मी तिकडे होतो बॉम्बे जिमखानाला कॉर्पोरेशनच्या शनिवार आहे वापस शनिवार आहे सीसीएन तर पाण्याची व्यवस्था काय काय तुला घे ना यार खरंच मैडम को जगह नहीं मिला हाँ, हो गया एक नंबर हो बाकी महत्वाचं ना बॉल भेटत एक दोन ओव्हर झाल्यानंतर जुने बॉल नाही ना झाले आपलं करून ठेव बॅटिंग नवी मुंबई टॉस कोण जिंकला सर ते जिंकले बॅटिंग नवी मुंबई संघाने इथे नाणेफेक जिंकलाय आणि टॉस जिंकून they elected to bat first. So wish you all the best to both of team, especially BMPA Panthers and Navi Mumbai. Show the good game now. वळूयात जेवायचं जर कोणी बाकी असेल इट्स अ लास्ट अनाउन्समेंट तर आपण जेवण करून घ्या. नवी मुंबई बॅटिंग नवी मुंबई संघ हा बॉटल आहे किती लक्ष्मण बैठो हाँ बैठो सर अरे क्या फोटो उठने मागच्या 3-4 मॅच अशा झाल्या पण फुल लेकिन अरे बॉल द्या बॉल अरे wherever you go मैंने कहा बैटिंग बैटिंग हाँ मैडम मैडम आओ आओ आ जाओ आ जाओ आ जाओ हाँ ये ट्रॉफी आना चाहिए अपने को थैंक यू ट्रॉफी कब आनी चाहिए अपने को यस इसमें तो मेरी बहुत ज्यादा नजर है और ये बहुत अच्छी ट्रॉफी है पढ़ना होता